आज आपल्याला पुढच्या पिकाचा अभ्यास करायचा आहे की जो कमर्शियल क्रॉपमधून महत्त्वाचं पीक आहे, दॅट इज अंडरग्राउंड मॉडिफिकेशन ऑफ द स्टेम अगेन, अँड द स्टेम इज मॉडिफाईड फॉर द स्टोरेज ऑफ द फूड, अँड दॅट क्रॉप इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू आर ऑल आर फॅमिलियर विथ दिस द फ्रूट ऑफ दॅट क्रॉप इज कम बिलो द सॉईल सरफेस. जमिनीच्या खाली ते त्या पिकाचं फळ येत असतं. त्याचा आकार नसतो, त्याचा शेप नसतो, त्याची साईज नसते. तुमच्या आता लक्षात आलं असेल ते कोणतं आहे की आपल्या आहारामध्ये आपण ते रोज घेतो आणि त्याचा आस्वाद घेतो. रिच इन स्टार्च आणि रिच इन कार्बोहायड्रेट आहे, आणि ते क्रॉप आहे आपलं महत्त्वाचं अंडरग्राउंड मॉडिफिकेशन स्टेम, दॅट इज कॉल्ड ॲज पोटॅटो. अँड दिस पोटॅटो इज कॅटेगराइज ॲज ए ट्यूबर. व्हॉट इट कॉल्ड ॲज ट्यूबर, म्हणजे जे खोडाचं रूपांतर झालेलं आहे अन्न साठवण्यासाठी त्या पिकामध्ये, आणि त्याचं नाव आहे ट्यूबर. आणि त्याचं आपल्याला उत्कृष्ट उदाहरण देता येईल पोटॅटो, की ज्याला आपण आपल्या स्थानिक भाषेमध्ये बटाटा किंवा आलू म्हणतो, किंवा बटाटे म्हणतो, किंवा आलू म्हणतो. दॅट इज पोटॅटो. त्याचं शास्त्रीय नाव आहे सोलॅनम ट्युबरोसम. त्याची फॅमिली आहे सोलेनेसी, आणि त्याचं उगमस्थान किंवा जे ओरिजिन किंवा जन्मस्थान आपल्याला म्हणता येईल साऊथ अमेरिका. सो पोटॅटो इज ए अंडरग्राउंड मॉडिफिकेशन स्टेम दॅट इज कॉल्ड ॲज ट्यूबर, अँड दिस इट propagated vegetatively by means of tuber. Here the seed material is not the seed, the tubers. अख्खे आपल्याला बटाटे लागवडीसाठी आपण लावत असतो. तर ह्या बटाट्याचं संशोधन कुठं झालं? ते झालं आपलं जम्मू काश्मीर, तिकडं हिमाचल प्रदेश. तुम्हाला माहीत आहे बटाट्याला थंड हवामान लागतं. सो द रिसर्च स्टेशन रिगार्डिंग दिस पोटॅटो इज ॲट शिमला. आणि त्याचं नाव आहे सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट, दॅट इज इन शॉर्ट इट इज कॉल्ड ॲज सिप्री. आणि हे शिमल्याला आहे. आणि ह्याचं सबस्टेशन आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये खेड या ठिकाणी आहे, की जे त्या खेडचं वातावरण आणि शिमल्याचं वातावरण हे सारखं आहे, कारण हे टेम्परेट क्रॉप आहे. ह्या बटाट्याला थंड हवामान लागतं, म्हणून त्याचं संशोधन केंद्र हे सिप्री शिमला या ठिकाणी आहे. तर आपण त्याचे सुधारित वाण पाहूया, की जे बटाट्याचे सुधारित वाण किंवा सुधारित जाती आहेत, त्यामध्ये कुफरी सिंदुरी, कुफरी चमत्कार, कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी. आता तुम्ही म्हणताल हे कुफरी काय आहे? हे कुफरी त्या शिमल्याच्या जवळ एक गाव आहे, त्या गावाचं नावून त्या बटाट्याचा वाण, ती जात, तिचं नाव पडलं, दॅट इज कुफरी सिंदुरी, कुफरी लवकर, कुफरी चमत्कार, कुफरी चंद्रमुखी, अप टू डेट किंवा नंबरी, दार्जिलिंग, फुलवा आणि गोळा. तर ह्या महत्त्वाच्या जाती आहेत, की जे आपल्याला तुम्हाला प्रश्न दुसरा, तिसरा आणि किंवा त्या चौथ्या प्रश्नाच्या टेबलमध्ये तुम्हाला ही व्हरायटी विचारू शकता. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे दॅट इज इकॉलॉजी. व्हॉट इज इकॉलॉजी? ॲज इट इज अ टेम्परेचर क्रॉप, इट रिक्वायर्स कूल क्लायमेट फॉर द बेस्ट ग्रोथ, अँड द टेम्परेचर शुड बी 15 to 25 डिग्री सेंटीग्रेड. 15 ते 25 डिग्री तापमान इतकं या बटाट्याच्या पिकाला लागत असतं. आणि हाय डे टेम्परेचर ऑफ 20 डिग्री इज बेस्ट फॉर द व्हेजिटेटिव्ह ग्रोथ. हाय डे टेम्परेचर, दिवसाचं तापमान किती पाहिजे? 20 डिग्री सेंटीग्रेड फॉर जी शाखीय वाढ आहे, जी हिरवी वाढ आहे, जे जमिनीच्या वर जे वनस्पतीचा भाग असतो त्याला आपण व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो. मग त्या व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी याची तापमान 10 ते 15 लागतं, 20 लागतं. अँड रात्रीचं जे तापमान आहे बटाटे डेव्हलप होण्यासाठी ते तापमान आहे 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड. मग दिवसाचं तापमान हे 20 पाहिजे आणि रात्रीचं तापमान हे 10 ते 15 पाहिजे. आता जमिनीचा प्रकार कसा आहे? द सॉइल्स विच आर लूज, फ्रायबल, sandy loam, rich in humus are best for the potato cultivation. Now regarding the seed rate, the quantity of seed which is required for the sown unit area, that is called as seed rate. म्हणजे बियाणे हेक्टरी प्रमाण किती लागतं? इथं आपल्याला बियाणे म्हणजे इथं आपल्याला अख्खे बटाटे वापरायचे आहेत. दॅट इज पोटॅटो ट्यूबर इज अ सीड विच इज यूज फॉर द planting, which is used for the vegetative propagation. So there are two types of seed rate, without cutting and cutting. म्हणजे पोटॅटोचे ट्यूबर आपण कट करायचे चाकूच्या साहाय्याने. 60 ग्रामचं एक पोटॅटो किमान पाहिजे आणि त्याचे 2 भाग करायचे. 30-30 ग्रामचा एक तुकडा पाहिजे. तो 30-30 ग्रामचा एक तुकडा आपल्याला आपल्या शेतामध्ये लावावं लागतं, प्लांटिंगला वापरायचं. सो सीड रेट दॅट इज फॉर विदाउट कटिंग, इट इज 15 to 25
22.5 क्विंटल पर हेक्टर अँड विथ कटिंग इट इज 15 to 20 क्विंटल्स पर हेक्टर. आता प्लांटिंग डिस्टन्स 30 by 15 सेंटीमीटर आहे. फर्टिलायझर 100 NPK kg पर हेक्टर. खते किती आहेत? 162 NPK kg पर हेक्टर. ऑल P&K गिवन इज ॲट द टाईम ऑफ सोईंग. नेहमीसारखं प्रत्येक पिकाला हेच लक्षात घ्यायचं आपण, जे काय संपूर्ण स्फुरद आणि पालाश आहे हे आपल्याला लावते वेळेस द्यायचं. आणि नत्राची आपल्याला 2 वेळेस फोड करायची. नायट्रोजन इज टू बी स्प्लिट इन 2 डोसेस, दॅट इज 75 नायट्रोजन ॲट प्लांटिंग अँड 25 kg नायट्रोजन ॲट 35 to 40 days आफ्टर सोईंग, दॅट इज ॲट अर्थिंग स्टेज. म्हणजे त्या झाडाच्या बुडाला आपण काय करतो, माती लावत असतो, त्याला म्हणायचं अर्थिंग अप. आता याच्यात तुम्ही लक्षात घ्यायचं, जे आपण रासायनिक खते देतो NPKच्या स्वरूपात, पर्टिक्युलरली इन रिगार्डिंग दिस पोटॅटो, द फर्टिलायझर दॅट इज पोटॅशिक फर्टिलायझर. सो पोटॅशिक फर्टिलायझर 2 प्रकारचे आहेत, सल्फेट ऑफ पोटॅश अँड म्युरेट ऑफ पोटॅश, दॅट इज SOP अँड MOP. SOP म्हणजे K2SO4 आणि KCl म्हणजे MOP, दॅट इज म्युरेट ऑफ पोटॅश. नेहमी लक्षात घ्यायचं, ह्या पोटॅटोला आपण जे पालाशयुक्त खतं देणार आहेत ते आपण SOPद्वारेच दिलं पाहिजे. MOP कधीही चुकून द्यायचं नाही. अगर तुम्ही MOP दिलात तर त्या MOPमुळे त्या पोटॅटोची ट्यूबरची क्वालिटी ही खराब होते. त्याच्यामध्ये जो क्लोरीन घटक आहे, तो क्लोरीन घटक हा पिकाच्या त्या बटाट्याच्या वाढीसाठी उग्र वास त्याच्यामध्ये येत असतो. सो रिमेंबर ऑलवेज फॉर पोटॅशिक फर्टिलायझर ओनली SOP इज गिवन, दॅट इज सल्फेट ऑफ पोटॅश इज गिवन अँड MOP इज नॉट गिवन. त्यानंतर आपण किडींकडे जाऊया. पेस्ट, जे की महत्त्वाची कीड आहे, महत्त्वाची रोग आहे. तर आता पहिलं किडी आहे पोटॅटो ट्यूबर माथ अँड पोटॅटो कट वर्म. तर ह्या पोटॅटो ट्यूबर माथ आणि पोटॅटो ट्यूबर कटवर्मसाठी आपल्याला 5% BSCची धुरळणी करायची 20 ते 25 kg पर हेक्टर, किंवा फवारणी करायची आपल्याला स्प्रेइंग ऑफ 1 liter ऑफ मोनोक्रोटोफॉस इन 500 liters ऑफ वॉटर पर हेक्टर. सो दिस इज द कंट्रोल फॉर दिस पेस्ट. नाव यू हॅव टू गो फॉर द डिसीजेस. ह्याच्यामध्ये बटाट्यावरती 2च रोग महत्त्वाचे आहेत. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण करपा, दॅट इज ब्लाइट. What is? That is a blight, that is late blight of potato and early blight of potato. आणि या अर्ली ब्लाईट आणि लेट ब्लाईट ही जो पानावर दिसतो, पानावर त्याची ठिपकी दिसतात करप्याच्या स्वरूपात, म्हणून त्याला आपण लवकर येणारा करपा आणि उशिरा येणारा करपा, दॅट इज अर्ली ब्लाईट अँड लेट ब्लाईट. सो दिस इज कंट्रोल बाय स्प्रेइंग ऑफ दिस बोर्डेक्स मिक्सचर 5550, that is an excellent fungicide. You always remember that spraying of this Bordex mixture, we can control this early blight and late blight of potato. Now harvesting is again when the crops matures and it is ready to harvest after 3 to 4 months of the planting, when whole plant starts get to dry, and harvesting of potato is done by either plowing or either by digging the potato. By digging, the potatoes are removed, and so on an average yield the potato is 125 quintals per hectare. Now we are going to the economic use of this potato. It is a rich source of starch, carbohydrate. It also contains vitamin C. It can be also mixed with other vegetables for cooking purposes. आपल्या लक्षात आहे, आपल्या स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक भाजीसोबत बटाट्याचा अंश असतोच. दिवस बटाट्यानं निघतो आणि संध्याकाळ बटाट्याने मावळते. तर बटाट्यानं कुठल्या ना कुठल्या भाजी स्वरूपामध्ये बटाट्याचा उपयोग आहे. तर म्हणून आपण त्या बटाट्यापासून मेनी किचनशी निगडीत हाऊसहोल्ड डिशेस पण आपण तयार करतो, की ज्यामध्ये चिप्स आहे, बटाटा वेपर्स आहेत, इंडस्ट्रीमध्ये आहेत, तुम्ही ते पाहत असता लेग्स, चिप्स. तर हे सगळं त्याचं आपल्याला ह्या बटाट्यापासून त्याचा कच्चा माल वापरून आपण तयार करत असतो. तर पुढचं आहे, याच्या बटाट्यामध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे महत्त्वाचे घटक, की हार्वेस्टिंग केल्यानंतर, बटाटे काढल्यानंतर, स्वच्छ केल्यानंतर आपल्याला ते साठवून ठेवायचं आहे. बटाट्याचं यील्ड भरपूर आहे, त्याच्यामध्ये ते आपल्याला त्याची साठवणूक महत्त्वाची आहे. आणि त्या साठवणुकीमध्ये 2 प्रकार आहेत पोटॅटोचे, पिट स्टोरेज अँड कोल्ड स्टोरेज. तर या परीक्षेमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या प्रश्नामध्ये विचारतात, हाऊ विल यू स्टोअर द पोटॅटो. सो देर आर 2 मेथड्स ऑफ पोटॅटो, दॅट इज पिट स्टोरेज खड्डा पद्धत आणि कोल्ड स्टोरेज. त्या कोल्ड स्टोरेज म्हणजे जिथं तापमान आपण आर्टिफिशियली मेंटेन करतो त्याला म्हणायचं कोल्ड स्टोरेज असतात. तर ह्या पिट स्टोरेजमध्ये जे बटाटे आहेत
की ज्यामध्ये जे परिपक्व बटाटे असतात आपण ते खड्डा करून ते साठवत असतो आणि त्याच्या खड्ड्याची लांबी असते, रुंदी 3 मीटर लाँग, 1.5 मीटर रुंद आणि 4.5 मीटर डीप. तो खड्डा खंदायचा. इट इज स्क्रॅब्ड फॉर 1 नाईट. द इरिगेशन or the water is poured in that pit, and after soaking, complete soaking, after 2 to 3 days the potato tubers are brought and they are filled, and after filling and they are raised above the ground surface up to 30 centimeter. म्हणजे जमिनीच्या वरती 30 मीटर त्याला वरून डोम आकार द्यायचा. डोम आकार देऊन वरून कडुलिंबाचा पाला, दॅट ड्राय लिंब न्यूज टू अवॉइड द पोटॅटो ट्युबर मॉथ, त्याला डोमचा आकार द्यायचा आणि वरून त्याला कावडंग सिलरीनं ते आपण त्याला सारवून घ्यायचं, त्याची पेस्टनं सारवून घ्यायचं. हे झालं आपलं पिट मेथड. आणि दुसरी आहे कोल्ड स्टोरेज. इन दिस कोल्ड स्टोरेज the temperature is most important, and the temperature is 1.5 to 5 degrees centigrade. Only well mature potato can stored at 1.5 degrees centigrade for the temperature that is 5 degrees centigrade can be stored for 30 weeks, and this is very costly method. कॉस्टली मेथड आहे, पण आपल्याला 5 डिग्री सेंटिग्रेड टेम्परेचरची सोय असेल त्या कोल्ड स्टोरेजमध्ये, तर जवळजवळ आपण 30 आठवडे आपण या आपल्या बटाट्याला चांगल्या प्रकारे साठवू शकतो. तर अशा प्रकारे इन शॉर्ट हे आपलं पोटॅटो क्रॉप आहे. यू ऑलवेज रिमेंबर इन दिस पोटॅटो द सायंटिफिक नेम दॅट इज सोलेनम ट्युबरोसम family Solanaceae. Important varieties, they are always asked in the examination. So remember this potato that is the underground mode of the stem and which is propagated vegetatively by means of tuber. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू.